नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये सध्या चालू असलेला SIRचा मुद्दा नेमका काय आहे तुम्हाला माहित आहे का? माहित असेल तर कमेंट करा आणि माहित नसेल तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला देशात चालू असलेल्या SIR बद्दल नक्कीच अपडेट मिळेल. नमस्कार, मी संस्कृती अळणे तुम्हा सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सर्वोच्च न्यायालयाने केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सरकारांसह निवडणूक आयोगाकडून SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बाबत प्रतिसाद मागितला आहे. आता SIR म्हणजे काय? जसं की आपण एखादी यादी तपासताना चुकीचं नाव घेतलं किंवा कोणी गायब तर नाही असे पाहतो, तसं मतदार यादीत सखोल पुनरावलोकन म्हणजेच SIR. मतदान म्हणजे लोकशाहीचा पाया म्हणून ही यादी बरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे. केरळमध्ये काही लोकांनी SIR प्रतिक्रियेवर आक्षेप घेतले होते. या प्रकरणात निवडणूक आयोगाचे ज्येष्ठ वकील यांनी न्यायालयाला सांगितले की भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग दोघेही एकत्र काम करीत आहेत. त्यांनी सांगितले की 99% मतदार फॉर्म वाटले गेले आहेत आणि 50% पेक्षा जास्त डिजिटायझेशन झालं आहे. न्यायालयाने इलेक्शन कमिशनला सोमवारी स्थिती अहवाल द्यायला सांगितला आणि पुढील सुनावणी 3 डिसेंबरला ठेवली. तमिळनाडूमध्ये मात्र पक्षांचे मतभेद दिसत आहेत. DMKने SIRला विरोध केला आहे तर AIADMKने SIRला समर्थन दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला एकत्रित प्रतिज्ञापत्र द्यायला सांगितले. या याचिकांची पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होईल. पश्चिम बंगालमध्ये TMCच्या खासदारने SIRवर याचिका दाखल केली होती. न्यायालयाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला नोटीस देऊन सोमवारपर्यंत प्रतिसाद मागितला आणि पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे. SIR प्रक्रिया 4 डिसेंबरला संपणार आहे, पण न्यायालयाने महत्त्वाचे सांगितले आहे की जर काही चुका दिसल्या तर वेळ संपला असला तरीही आम्ही त्या चुका दुरुस्त करण्याचे आदेश देऊ शकतो. अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.